वासना आणि अनैतिक संबंध मानवी नात्याचा कसा बळी घेतात याचा अत्यंत संतापजनक आणि थरारक प्रकार समोर आलाय। प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं अत्यंत निर्घृणपणे काटा काढला। रस्त्याच्या कडेला सापडलेल्या एका अनोळखी मृतदेह, हातावर गोंदलेलं फक्त एक नाव आणि पोलिसांसमोर उभं टाकलेलं तपासाचं मोठं आव्हान। पण अवघ्या 5 दिवसात पोलिसांनी या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केलाय। पाहुयात सिल्लोडमधील हे धक्कादायक प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या बुधवारी म्हणजेच 29 तारखेला दुपारी सिल्लोड शहरातील भोकरदन रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ एक खळबळजनक घटना घडली। टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ एका 40 वर्षीय पुरुषाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला। हत्या इतक्या भयंकर पद्धतीने करण्यात आली होती की पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला। धारधार कटरनं गळा चिरण्यात आला होता आणि ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। मृतदेहाची पाहणी केली असता पोलिसांच्या हाती सुरुवातीला काहीच पुरावा लागला नाही। ना या मृतदेहासोबत कोणतं ओळखपत्र होतं, ना मोबाईल फोन। मात्र तपासादरम्यान पोलिसांचं लक्ष मृतदेहाच्या हातावरती गेलं। हातावर इंग्रजीमध्ये मीना एके असं गोंदलेलं होतं। या टॅटूवरून पोलिसांनी प्राथमिक अंदाज बांधला की मृत व्यक्ती ही महाराष्ट्राच्या बाहेरची, बहुधा मध्य प्रदेश किंवा उत्तर भारतातील असावी। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित कोईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाडे व संतोष मिसे यांच्या टीमनं तपासाची वेगवान चक्र फिरवली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि परिसरातील सर्व कामगारांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आणि 5 दिवसात हातून सुटलेला एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला। तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव अशोक ज्ञानसिंग मीना, वय 40 वर्ष, राहणार खंडवा, मध्य प्रदेश असं होतं। अशोक मीना आणि त्यांची पत्नी कौशल्याबाई यांचं 21 वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं। त्यांना एक मुलगा आणि 2 मुली असा संसारही होता। कौशल्याबाई आणि अशोक हे दोघे खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शेतात अद्रक काढण्याचं मजुरीचं काम करत होते। याच दरम्यान अद्रकचा व्यवसाय करणाऱ्या रियाज शाह खालेद शाह या 38 वर्षीय व्यापाऱ्याशी कौशल्याबाईंची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर लवकरच अनैतिक संबंधात झालं। या दोघांचं सूत जुळल्याची माहिती जेव्हा पती अशोक मीनाला मिळाली तेव्हा त्याने या अनैतिक संबंधाला तीव्र विरोध केला। अशोकने कौशल्याबाईला अद्रकचं काम सोडून तात्काळ मध्य प्रदेशातील मूळ गावी परत चालण्याचा तगादा लावला। पण प्रेमात अंधी झालेली पत्नी आणि तिचा प्रियकर रियाज यांना अशोकचा हा विरोध सहन झाला नाही। आपल्या मार्गातील हा अडसर कायमचा दूर करायचा असा क्रूर कट या दोघांनी रचला। कटानुसार प्रियकर रियाजनं आपला मित्र आकाश शिंगे याला सोबत घेतलं। तुला नवीन काम लावून देतो असं आमिष दाखवून आरोपींनी अशोक मीनाला विश्वासात घेतलं आणि मध्य प्रदेशात जाण्याऐवजी त्याला सिल्लोडला घेऊन आले। काही वेळ अशोकला सिल्लोड शहरात फिरवल्यानंतर दुपारी भोकरदन रस्त्यावरील निर्जन असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आणलं गेलं। तिथे संधी साधून आरोपी रियाज आणि त्याच्या मित्रानं कटरनं अशोकचा गळा चिरला आणि तो मृत झाल्याची खात्री करण्यासाठी डोक्यात दगड घालून तेथून त्यांनी पळ काढला। पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या हातून तो सुटू शकत नाही। अवघ्या 5 दिवसाच्या अथक तपासानंतर पोलिसांनी प्रियकर रियाज शाह, मृत अशोकची पत्नी कौशल्याबाई मीना आणि हत्येत मदत करणारा मित्र आकाश शिंगे या तिघांच्याही मुसक्या आवळलेल्या आहेत। 21 वर्ष संसार, 3 मुलं, परंतु याच संबंधामध्ये, याच नात्यामध्ये एक अशी व्यक्ती आली ज्यामुळे हा 21 वर्षाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आणि या महिलेचा, पतीचा मृत्यूही झाला। खरं या प्रकरणामध्ये आरोपींच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।